ढोलकीने साथ दिली या धरणी, म्हणून मी गाते आज या चरणी. चढवणी आले साचा आज या क्षणी, तुम्हा रसिकांच्या विनस रारोपुनी, स्वरतालाचा घ्या सुगंध मनी, करीते मी मुजरा यारणी. ओ रसिका करीते मी मुजरा यारणी, करीते मी मुजरा यारणी. ओ रसिका करीते मी मुजरा यारणी. सुस्वागतम. सर्वप्रथम सगळीकडे होता गणरायाला वंदन करून स्वराज्य जननी राजमाता राजमाता माँ जिजाऊ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. त्याचप्रमाणे आपली आई सुकाळी वरदायिनी महाकाली हिच्या चरणी नतमस्तक होऊन हा आजचा कार्यक्रम चकित करण्याचा आयोजित केलेला आहे. ते आयोजक म्हणजे कोपरी गावचे सर्व ग्रामस्थ मंडळ यांना सर्वप्रथम माझं शाहिरी मानाचा मुजरा करते आणि त्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला माझी इथे कला सादर करण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला जेवणाची उत्कृष्टरित्या अशी सोय करून दिली ते म्हणजे तीन गावचे मानकरी
ती म्हणजे माझी बहीण अस्मिता शेलार, माझी निर्मित शाखा जे भवानी रसपंड चिंचोली शेलारवाडी, तर यांना माझा शाहिरी मानक समुद्र करते. त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम बघण्यासाठी इथे आलेल्या सर्व तमाम रसिकजनांना माझा शाहिरी मानक समुद्र, मानक समुद्र, मानक समुद्र करते. त्याचप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी पुरेवाले शाहीर सूरजजी हळेकर यांनाही या शक्तिवादी शाहीर वैद्य शेलारचा शाहिरी मानक समुद्र, मानक समुद्र, मानक समुद्र. त्याचप्रमाणे पुरेवाले शाहीर यांनी आपलं प्रमाणपत्र प्रशस्त्र देऊन यायचं आहे. तर मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करत आहे. सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या. तर बघा, सवनला सुरुवात करत आहे. नीट लक्ष असू द्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आई तुझ्या शक्तीनेच संसार उजळतो, तुझ्या नावानेच भक्तांचा जीव सजतो. भक्तीच्या ओढागाऊन तुझ्या चरणी नतमस्तक होतो. सुखाई वरदायिनी महालक्ष्मी तुला शतशः प्रणाम. आणि म्हणून काय म्हणायचंय, ना घर चाहिए ना संसार चाहिए, नव दिवसाची आली नऊ रूपे घेऊनी, करीते वंदना हात जोडूनी. भक्तासाठी दुर्गाई तू एक धावनी.
पूर्वेची राजधानी पडली डोंगरात, पेटवली दिवे सारे आनंद देवळाचा, पेटवली दिवे सारे आनंद देवळाचा. हिरवी साडी चोळी तुला शोभे भाळ वाट, तुला पाहण्यासाठी झाली गर्दी दाट, तुला पाहण्यासाठी गर्दी दाट. आशीर्वाद दे गाई मला मन लावणी, आशीर्वाद दे गाई मला मन लावणी, करीते मी वंदना हात जोडून, भक्तासाठी दुर्गाई तू एक धावणी, करीते मी वंदना हात जोडून, भक्तासाठी दुर्गाई तू एक धावणी. नवरात्री होऊन गेलेली आहे. आता आजचा हा दिवस उजळलाय तो म्हणजे दसरा. तर 9 रात्री 9 दिवसांमध्ये आपण मंदिरात जाऊन आपल्या देवीची मनोभावे पूजा करून तिच्या मंदिरात जाऊन भजन करून आपण हे 9 दिवस रोज भजन करत होतो, रोज मनापासून तिचं पूजन करत होतो आणि तिची श्रद्धा ही आपल्यावरती अशी कायम राहू दे म्हणून काय म्हणायचं आहे. ओ नव दिवस नवरात्री बसून घटात, बघ तुला पूजिती एवढी मंदिरात, दुःख सारे माझे घे तू पदरात, सुखी ठेव सारे मन या जीवनात, साई वैदेही गाते गुण तुझ्या चरणी, साई वैदेही गाते गुण तुझ्या चरणी, करीते मी वंदना हात जोडून, भक्तासाठी दुर्गाई तू एक धावणी, करीते मी वंदना हात जोडून, भक्तासाठी दुर्गाई तू एक धावणी. नव दिवसाची आली नव रूपे घेऊनी, नव दिवसाची आली नव रूपे घेऊनी, करीते मी वंदना हात जोडून, भक्तासाठी दुर्गाई तू एक धावणी, करीते मी वंदना हात जोडून, भक्तासाठी दुर्गाई तू एक धावणी, करीते मी वंदना करीते मी वंदना हात जोडूनी, भक्तासाठी दुर्गाई तू एक धावणी.
बोल श्री गजानन गावदेवी बजरंग जागे बोला परमहंस गुरु गणपती कैलास चंद्र पांडुरंगाराम कृष्ण शांताराम अखंड नागेश्वरीचा जय भवानीनाथ मंडळाची चवली शेडारवाडी यांचा बोल शक्ती स्तवन झालेली आहे. गणाला सुरुवात करत आहे. नीट लक्ष असू द्या. बघा काय म्हणायचंय. विसर्जन झालं तरी बाप्पा नात तुटेना, मनातल्या आठवणीनं काळ कधीच झुके. त्या बाप्पाचं अगदी विसर्जन जरी झालेलं असेल, बाप्पा आपल्याला सोडून गेलेले जरी असतील, तरी सुद्धा प्रत्येकाच्या मनात बाप्पाचं स्थान हे नेहमीच असणार आहे. त्याच्या मनातील जी भक्ती आहे ती नेहमीच आपल्या हृदयात असणार आहे. म्हणून काय म्हणायचंय. विसर्जन झालं तरी बाप्पा नात तुटेना, मनातल्या आठवणीना काळ कधीच झुके. अश्रूंची सरोग ते ढगदसा बरसतो, कोण तुझ्या चरणी हे गणराया नृत्यात रंग धरतो. म्हणून काय म्हणायचंय. सनू एक पल चैन नाए, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना. मग बघा. ओढ तुझी लागली मला, ओढ तुझी लागली मना, श्री गणपती गजानना, श्री गणपती गजानना. तुझ्या विना मला करमेना, तुझ्या विना मला करमेना, दावणी तुरना. श्री गणपती गजानना, श्री गणपती गजानना. तुझी लागली म्हणा, तुझी लागली म्हणा.
ऐकुरला श्री गणपती गजानना श्री गणपती तू सुख करता तू दुःख हरता तू सर्वांचा पालन साऱ्या सृष्टीचा तू विघ्नहर्ता लागली देवा तुझी चिंता बाप्पा श्री गजानना हे गणा बाप्पा श्री गजानना लावणी तू रंगना लावणी तू रंगना श्री गणपती गजानना श्री गणपती गजानना श्री गणपती गजानना श्री गणपती गजानना
स्तवन आणि गान झालेलं आहे. आता सुरुवात कशाला करायची? वा क्या बात आहे. रिस्पॉन्स अगदी चांगला आहे बरं का. कशाला सुरुवात करायची? गवळण कशी झाली पाहिजे आधी सांगा. बुवांना घरात परत पाठवायची ना? पाठवायची ना? आता तुम्ही बोलताय म्हणून दुसरी गवळण घेते बुवांसाठी. हा बुवांसाठी नक्कीच गवळण काढली होती, पण तुमचा रिस्पॉन्स बघता बुवांसाठी आता दुसरी गवळण घेते. हा सूरजजी हरेकर, तुम्ही जिथे कुठे असाल तिथनं बाहेर आता पडा आणि माझ्या गवळणीकडे नीट लक्ष देऊन ऐका. हा काय म्हणायचंय बघा. हरामी हा गाणं करीतो छेडा छेडी, समजून स्वतःला थोर करतो घर पोरी. पकडून याला आज याच्या पायात घालते आज बेडी, आणि बोलणार आहे या गाण्याची आज चांगलीच खोडी. बघा काय म्हणायचं आहे. गेला इशारा जाता जाता. बघा गवळण अगदी शास्त्रात आहे, पण तुम्हाला मजा सुद्धा येणार आहे. काय म्हणायचंय. यमुने तीरी त्या गळभावारी, यमुने तीरी त्या गळभावारी, तो वस्त्र हे सारे लपवायचा, तो वस्त्र हे सारे लपवायचा. वर चढून काना, वर चढून काना, कसा पावा जवायचा. ऐकायला आलं नक्की. वर चढून काना, कसा पावा, कसा पावा जवायचा. आता बुवाला तिथपर्यंत काहीतरी वेगळं ऐकायला जाईल. बोल काय म्हणायचं आहे. यमुने तीरी त्या कळभावारी, तो वस्त्र हे सारे लपवायचा. यमुनेच्या तीरावरती त्या गवळणी सारे स्नान करण्यासाठी गेलेले असतात आणि तेव्हा तो श्रीकृष्ण येऊन त्यांचे वस्त्र हरण करतो, वस्त्र चोरतो आणि त्या कळभाच्या झाडावर जाऊन बसतो. आणि म्हणून पुढे काय म्हणायचंय. वर चढून काना, आणि तो वरती त्या कळभाच्या झाडावर बसून कसा पावा जवायचा, म्हणजे पावा वाजवायचा.
पावा म्हणजे काय तर बासरी. त्यांची चेष्टा करत तो त्या कडबाच्या झाडावर पावा वाजवत बसायचा बुवा एवढाच विषय आहे. नाहीतर हरेकर बुवांना काहीतरी भलतच वाटेल. हा पण काय म्हणायचं आहे, यमुने तीरी त्या कडबावरी पाव बसले सारे लपवायचा. वर चढून कानाहार कसा पावा जवळचा. वर चढून कानाहार कसा पावा जवळचा.
कसा पावा जवायचा. बघा बुवा, गवळण अगदी शास्त्रात आहे, शास्त्र पटवून सुद्धा दिलेलं आहे. आता बुवांसोबत आता हे बुवा नवीन आहेत माझ्यासाठी. हा, आधी सांगून ठेवते, बुवा खेळची वाघीण बोलतात. जर गवळणी नाताचा आनंद केला तर दुसरी बारी वैदेशाला हातात लक्षात ठेवायचं. फार फाडी तुम्हाला. हा, साला काढल्याशिवाय राहणार नाही. आधीच बुवांचा फोटो बघून समजतंय बुवांच्या अंगात काय नाहीये. हा, बुवा आधीच सांगून ठेवते. हा, गवळण झालेली आहे. तर बघा, गवळण झालेली आहे. पदाला सुरुवात करते, पण त्याआधी बुवांना प्रश्न दिलेले आहे. तरी सुद्धा रसिकांना प्रश्न समजण्यासाठी प्रश्न सांगते. बुवांना माझा प्रश्न असा आहे की मतमारूची उंची किती? आणि बुवा, तुम्हाला जर ह्याचं उत्तर ग्रंथ आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे रसिकांना काही सांगाल तर तसं चालणार नाही. बघा, पदाला सुरुवात करीत आहे. नीट लक्ष असू द्या. बघा, पदाची चाल काय आहे. जावई तुमच्या मनासारखा पसंत केलाय कॉलेजला, पप्पा मला द्याल का हो परमिशन आमच्या दोघांच्या लव्ह मॅरेजला. बुवा चाल देते, नाहीतर यावरून पण काहीतरी ते येऊन बोलून जाल. हा, बघा काय म्हणायचंय. आला भिकारी त्या काळातरी, काहीतरी भेट हा करायचा. आला भिकारी त्या काळातरी, काहीतरी भेट हा करायचा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी. बुवाचं लग्न झालंय की नाही मला माहित नाहीये. झालंय, पण तरी सुद्धा बुवांना बोलत नाहीये. हा, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या. बघा काय म्हणायचंय. आला भिकारी त्या काळातरी, काहीतरी भेट हा करायचा. म्हणजे काय तर रावणाने सीतेला पळवून नेण्यासाठी मारीच्या पुढे काय म्हणाले. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी काय. आता त्या रावणाचं लग्न झालं होतं तरी सुद्धा त्याने त्या सीतेला पळवून नेलं होतं. म्हणून काय म्हणाले.
दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ मारीच्या. त्या रावणाने त्या मारीच्या राक्षसाची मदत घेऊन त्या सीतेला पळवून नेलं तर बुवा एवढाच विषय आहे. नाहीतर बुवांना वाटते त्यांचं लग्न झालंय आणि त्यांना बोलते की दुसऱ्याची बायको पळवून नेले म्हणून. बुवा तुम्हाला काही बोलायचं नाही. आला भिकारी बायको पळवण्यासाठी का आज गेलास तुझ मारीच्या. तर अशा प्रकारे मी माझी पहिली बारी ते संपत आहे. पण जाण्याच्या आधी परत बुवांना सांगते, बुवा वैदेही शेलार म्हणतात, हा साला काढल्याशिवाय राहणार नाही म्हणून आधीच सांगते.
प्रत्येक शब्दाचा अर्थ पटवून दिलाय. जर अर्थाचा अनर्थ केला तर या वैदेशिलाची गाठी एवढं लक्षात ठेवायचे. हरे करू. हा, आणि माझी पहिली वारी मी इथे संपत आहे आणि बुवांना पहिल्या वारीसाठी शुभेच्छा देते आणि इथे